नमस्कार. आपलं नमस्कार. स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो हिंगोलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर आर्किटेक्ट उमेश मेटकर सर. सीनियर आर्किटेक्ट म्हणण्याचं कारण की त्यांना 14 वर्षाचा अनुभव या क्षेत्रातला आहे आणि त्यांनी स्वतः मास्टर्ससुद्धा केलेले आहे. त्यामुळे असे 2 त्याचे रेफरन्स होते महत्त्वाचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथले हिंगोली आर्किटेक्ट आणि इंजिनिअर असोसिएशनचे ते सध्याचे प्रेसिडेंट आहेत. त्या प्रेसिडेंटच्या त्यांच्या कार्यकाळात किंवा त्या जबाबदारीमध्ये सुद्धा ते अनेक उपक्रमांचं आयोजन या असोसिएशनच्या माध्यमातून करत असतात. सो त्यांचा वैयक्तिक प्रवास, आजवरचा एकंदर अनुभवांचा प्रवास आणि संस्थेच्या माध्यमातलं काम, या सगळ्याबाबत आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तो गप्पांना सुरुवात करूया इथून. ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे साधारणपणे आपलं शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, मग मास्टर्स कुठनं केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्किटेक्ट हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती किंवा प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मी पण आर्किटेक्ट बनेन? असं तर काय सांगाल? माझा शैक्षणिक प्रवास एका खेडेगावातून सुरू झाला. हिंगोलीपासून एक 25 किलोमीटरवर ब्राह्मणवाडा म्हणून गाव आहे. तिथनं सुरुवात झाली. प्राथमिक शिक्षण तिथेच झालं. माध्यमिक शिक्षण माझं हिंगोली येथे झालं आदर्श कॉलेजला. शाळेचं शिक्षण जे आहे माध्यमिक भारती विद्या मंदिर, जे की आता शांताबाई मुंजाजी दराडे नावाने आपण ओळखतो. आणि 12वी पर्यंत शिक्षण आदर्श कॉलेजला झालं. आणि त्यानंतर मग माझं जे ग्रॅज्युएशन आहे आर्किटेक्चरमध्ये, ते माझं संभाजीनगरला MIT कॉलेजला झालं. ओके. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा MIT कॉलेजला संभाजीनगरला. आणि आणि या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा किंवा इन्स्पिरेशन कोण होतं? त्यामागची प्रेरणा म्हणजे एकतर माझे आई-वडील, कारण की वडिलांचं क्षेत्र हे कॉन्ट्रॅक्टरशिपचं असल्याने त्यांना ह्या क्षेत्राचं महत्त्व आधीपासूनच माहीत होतं. आणि त्यानंतर म्हणजे माझे गुरु, ह्या लोकांची प्रेरणा होती यामागे. अच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक दुसरा आर्किटेक्टला एक गुण असतो म्हणजे चांगलं स्केच किंवा चांगलं ड्रॉइंग पाहिजे. येस. तर त्याची तुम्हाला आवड पहिल्यापासून होती का नंतर डेव्हलप झाली? का त्या बाबतीत दोन्हीही म्हणता येईल. थोडी पहिलेही आवड आवड होतीच होती? ओके. आणि नंतर तर त्याला डेव्हलप झालीच. झालीच. येस. आणि आता प्रोफेशन करताना हॉबी म्हणून ड्रॉइंग चालू आहे का? हॉबी म्हणून तर पहिल्यापासूनच चालू होतं ड्रॉइंग्सच्या. हं. पण आता त्या काही जर गरज जिथे असेल तिथे आम्ही त्या पद्धतीने पण हॉबी म्हणून आणि गरज म्हणून पण ते उपयोग अच्छा, करतो दोन्ही त्या ठेवले. गोष्टीचा. कारण येस. इंटिरियरचं पण कधी-कधी येस. पार्ट म्हणून ड्रॉइंगचा नक्कीच. किंवा स्केचेसचा फार येस, महत्त्वाचा नक्कीच. पार्ट येतो. बरोबर. आणि दुसरा आता महत्त्वाचा टप्पा आणखीन एक तुमच्या ह्याच्यातला हवा आहे, तो म्हणजे आर्किटेक्ट झाल्यानंतर आयदर ग्रॅज्युएशन किंवा मास्टर्स झाल्यानंतर पहिला स्वतःचा वैयक्तिक प्रोजेक्ट. हं. कारण ती एक आठवण आपल्या आयुष्यात कायम आपल्या येस, एका वेगळ्या नक्कीच. मनाच्या कोपऱ्यात असते. तर त्याबद्दल काय सांगाल? तो प्रोजेक्ट कुठला होता? काय होता? कसा होता? आणि मिळाला कसा? सगळ्यात येस. महत्त्वाचं काय सांगाल? नक्कीच. मी कॉलेज सुरू असतानापासूनच कामाला सुरुवात केली होती. म्हणजे जरी ग्रॅज्युएट मी 2009ला झालो असेल, तरी कॉलेजमध्ये सेकंड इयरपासूनच मी कामाला सुरुवात केली होती. त्यामध्ये बऱ्याचशा आर्किटेक्ट्स सोबत किंवा जे सीनियर लोकं होते, त्यांच्यासोबत मला कामाचा अनुभव आला. जसं की आर्किटेक्ट रोहित सूर्यवंशी असतील संभाजीनगरचे, नंतर सुनील देशपांडे सर असतील, दीपक देशपांडे सर असतील. मी पार्ट टाईम त्यांच्याकडे कामं करायचो आफ्टर कॉलेज. तिथनं मला बराचसा एक्सपिरियन्स मिळाला. आणि तेव्हा ड्रॉइंग करण्याची पद्धत ही फार वेगळी होती. म्हणजे आता आपण टेक्नो सेव्ही झालोय, तर त्यामुळे आपण कॉम्प्युटर एडेड ड्रॉइंगच वापरतो. पण पहिले हँड ड्राफ्टिंग वगैरे करायचो आम्ही. मग तेव्हा हँड ड्राफ्टिंग कशी करायला पाहिजे, म्हणजे कॉलेजमध्ये हँड ड्राफ्टिंग वेगळी होती आणि मार्केटमध्ये किंवा मग कमर्शियली थोडीशी वेगळी होती. त्या पद्धतीने ते खूप शिकायला मिळाले मला आणि त्यांच्याकडे जे प्रोजेक्ट्स होते, तर सुरुवात आम्ही फार म्हणजे छोट्याशा प्रोजेक्टपासून केली. जसं की रेसिडेन्स असेल एक छोटंसं, त्याचे सबमिशन ड्रॉइंग्स कसे बनवायचे. त्याच्यानंतर काही कमर्शियल जे प्रोजेक्ट्स होते, ते पण प्रोजेक्ट्स आम्ही केले. तर त्या एक आठवणी आहेत. त्यातला एक पार्ट आम्हाला करायला मिळायचा. जसं की डोअर डिटेल्स असतील, एलिव्हेशन असतील किंवा सबमिशन ड्रॉइंग्समध्ये एरिया कॅल्क्युलेशन्स असतील. मग त्याचे नियम वगैरे काय करायचे, ते खूप शिकायला मिळालं. त्या खूप खूप म्हणजे भरपूर आठवणी आहेत. आणि वैयक्तिक जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली, तेव्हा एक मला रेसिडन्सचं काम मिळालं. ते हिंगोलीमध्ये होतं. आपल्या बायपास एरियामध्ये. तिथनं मग सुरुवात झाली. ती कॉलेजमध्ये असतानाच मिळालं. आणि नंतर मग कॉलेज संपल्यानंतर जे होतं, जसं की मी सांगितलं की माझी प्रेरणा माझे गुरुच होते. तर त्यांचं रेसिडन्स करण्यासाठी त्यांनी मला विचारणा केली आणि मग खूप आनंदाने ते केलं आणि मग ते म्हणजे काय म्हणता येईल की ते पहिला प्रोजेक्ट माझा आजही आठवणीतला आहे आणि खूप काम केलं त्याच्यावर छानपैकी. वाह! हा एक वेगळा अनुभव होता पहिल्या येस. प्रोजेक्टमधला आणि आता हं. त्याच्यानंतर अर्थात शेकडो प्रोजेक्ट्स आता येस, थोडक्यात नक्कीच. झाले त्याच्यानंतर.
आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे आता तुम्ही इतके वर्ष काम करताय या फील्डमध्ये आणि हिंगोलीसारख्या ठिकाणी काम करताय. तर अकुशल कामगार अ, हा तुम्ही मुद्दा बघितला असेल, बऱ्याचदा कामावर सुद्धा तुम्हाला दिसला असेल. तर अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? आणि तुम्ही साधारणपणे ती कशी परिस्थिती हाताळता जेव्हा असं काही घडतं तेव्हा? निश्चितच कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना अकुशल कामगार जर असतील, तर ते धोकादायकच असणार आहे. हं, म्हणजे आज आपण बोलतोय, आता तुमच्या जागेवर जर दुसरं कोणी बोलत असतं, तर मी काय सांगायचं किंवा काय बोलायचं, हे नक्कीच माहीत नसतं तुम्हाला किंवा मलाही. तो धोका तर आहेच. पण दुसरी गोष्ट अशी आहे, की अकुशल कामगारांसाठी आज जसं आपण टेक्निकल लोकांसाठी काही सेशन्स घेतो, तसं अकुशल कामगारांसाठी कधीच काहीच होत नाही. हं. आणि तो कुठल्याही कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंग फील्डमध्ये तो एक फार महत्त्वाचा दुवा आहे. जोपर्यंत आपण त्या अकुशल कामगारांना कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग किंवा काही देणार नाही, तोपर्यंत जे आपल्याला वाटतं, की स्किलफुल लेबर जे करू शकतात, ते ते नाही करत आहेत. ही पण ती अपेक्षा ठेवणं पण चुकीचं आहे. बरोबर. दुसरं जसं अकुशल कामगार हा वर्षानुवर्षे चालत आलेला आहे किंवा आजही आहे. तसं तंत्रज्ञान ही एक बाजू आहे, की जी कायम बदलत राहिलेली आहे. नक्कीच. पूर्वी एक तंत्रज्ञान कदाचित वेगळं असेल, जेव्हा तुम्ही सुरुवातीला काही ड्रॉइंग काढत असेल. आज सॉफ्टवेअर्स आणि याच्या माध्यमातून ते वेगळं झालेलं आहे. तर आता तंत्रज्ञानाची मदत तुम्हाला या क्षेत्रात कशी होते? आणि आता पुन्हा असं वाटतं का, की एखादा छोटा कोर्स किंवा काहीतरी नवीन शिकलं पाहिजे किंवा अजून जर नॉलेज अपग्रेड करायचं असेल, त्याबद्दल काय सांगाल? येस, नक्कीच. कारण की अपग्रेडेशन असणं कोणत्याही फील्डमध्ये फार महत्त्वाचं आहे. पहिले जसं आपण हँड ड्राफ्टिंग आम्ही जसं सांगितलं, हँड ड्राफ्टिंग करायचो किंवा मोठमोठ्या शीट्स ज्या होत्या त्या हाताळणं फार म्हणजे किचकट काम होतं. आता तुम्ही केवढेही प्रोजेक्ट्स असेल, कुठल्याही स्केलचा जर प्रोजेक्ट असेल, तर तो तुम्ही सहजपणे एकटा व्यक्ती किंवा एकट्या सॉफ्टवेअरने ते हाताळू शकता. आणि राहिलं अपग्रेडेशन बाबतीत, तर ते दिवसेंदिवस अपग्रेड करणं तर फार महत्त्वाचं आहे. कारण की त्यानी काय होतं, की जेव्हा आपण प्रोजेक्ट प्रेझेंट करतो, बऱ्याचदा काय होतं, की आपल्याला ती सवय असते म्हणून आपण त्या गोष्टी अ, समजू शकतो किंवा आपण एक्सप्रेस करू शकतो. पण नॉट नेसेसरी, की ते समोरच्यालाही त्याच पद्धतीने ते डिलिव्हर होतंय. म्हणून काही आता नवीन-नवीन असे सॉफ्टवेअर्स आलेले आहेत, की ज्यांच्या माध्यमातून ती गोष्ट आपण योग्य पद्धतीने डिलिव्हर करू शकतो. हं, हं. पुढचा मुद्दा आहे या रेसिडेन्शियलमध्ये काम करताना तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल, की तेवढ्याच बजेटमध्ये करून द्या किंवा बजेटच्या जास्त बाहेर जायला नको, इतक्याच ह्याच्यामध्ये घर बसवायचं, असं टाईपवालं असेल, तर तेव्हा क्वालिटी पण आपल्याला हॅम्पर करायची नसते आणि ते बजेटही मॅनेज करायचं असतं. तर ही कसरत कशी सांभाळता तुम्ही? नाही, कसरत म्हटल्यापेक्षा आपल्याला त्यांचे जे फॅक्ट्स आहेत, प्रोजेक्ट फॅक्ट्स, हे त्यांना लक्षात आणून देणं फार गरजेचं आहे. जर तुमचं एवढं बजेट असेल, तर तुम्हाला ह्या गोष्टी करता येतील. एवढं बजेट असेल, तर त्या गोष्टी करता येतील. हे फॅक्ट्स त्यांच्या लक्षात आणून देणं फार गरजेचं आहे. त्या दृष्टीने आपण त्याला हँडल करू शकतो. दुसरं एक आर्किटेक्ट म्हणून प्लॅन किंवा रचना किंवा डिझाइन ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि तर त्याच्यावर तुम्ही काम कसं करता आणि त्याचं महत्त्व तुम्ही काय सांगाल एखाद्या प्लॅनचं बेसिकली कन्स्ट्रक्शनमध्ये? ह्या गोष्टीची सुरुवात होते सुरुवातीला त्यांच्या रिक्वायरमेंटपासून. म्हणजे जसं आपण म्हणतो, की कुठल्याही प्रोफेशनल फील्डमध्ये त्या व्यक्तीची रिक्वायरमेंट ही फार महत्त्वाची असते. त्या व्यक्तीची रिक्वायरमेंट प्लस त्याचं बजेट. जसं दुसऱ्या फील्डशी जर आपण बघितलं, फॉर एक्झाम्पल लॉयर असतील, तर त्यांना आपली जर केस चांगल्या पद्धतीने सांगितली, तरच ते डिफेंड करू शकतील आपल्याला. अदरवाईज ते आपल्याला पूर्ण न्याय देताना फार अवघड होईल. तसंच आपल्याकडेही जर त्यांच्या रिक्वायरमेंट आपल्याला योग्य पद्धतीने माहीत असतील, तर आपण त्या योग्य पद्धतीने डिलिव्हर करू शकतो. करू शकतो. बरं. पुढचा प्रश्न एक थोडा जरा वेगळ्या धाटणीचा आहे. तो म्हणजे असं आहे, की तुम्ही जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं हिंगोली आर्किटेक्ट इंजिनिअर असोसिएशनचे प्रेसिडेंट म्हणून, इतक्या वर्षाचा अनुभव म्हणून आणि एक मास्टर आर्किटेक्ट अशा तिन्ही डायमेन्शनमधनं त्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे. ते म्हणजे हिंगोली जिल्ह्याचा जर एक सर्वांगीण विकास आपण जर म्हणलं एक आर्किटेक्टच्या नजरेतून किंवा एक विकासाचं व्हिजन असं जर म्हणलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठली क्षेत्र किंवा कुठली फील्ड येतात असे, की ज्याच्यावर आता काम करायला पाहिजे जर पुढच्या 10-15 वर्षात आपल्याला पुण्या-मुंबईसारखा विकास इथं करायचा असेल तर. येस. डेफिनेटली. हिंगोलीमध्ये भरपूर स्कोप आहे. स्कोप नाहीये असं नाहीये. म्हणजे प्रत्येक फील्डसाठी. आता तर कनेक्टिव्हिटी पण छान होतीये हिंगोलीची. पहिल्यासारखी नाही राहिली आहे. आणि हिंगोलीच्या विकासासाठी जर आपल्याला काम करायचं असेल, तर पहिले आपल्याला एका गोष्टीकडे लक्ष द्यावं द्यावं लागेल, ते म्हणजे शैक्षणिक गोष्टी आपल्याला इथे वाढ करावी लागेल. जसं की कॉलेजेस असतील
आता नवीन नवीन कॉलेजेस येत आहेत, पण आणखी जर काही कॉलेजेस आपण इथे आणू शकलो तर विद्यार्थ्यांचा ओढा इथे राहील आणि शिक्षणासाठी चांगलं वातावरण आहे हिंगोलीमध्ये. हं. तसेच आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डेव्हलपमेंट करता येईल. आता नो डाऊट की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रोड्स खूप चांगले झालेत, पण लिटरली इथे इन्फ्रास्ट्रक्चरचा मीनिंग हा फक्त रोड पुरताच मर्यादित घेतला जातो. जसं तसं तसं न ठेवता आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बाकीच्या काही गोष्टी असतील, जसे की काही पब्लिक बिल्डिंग्स आहेत, गार्डन्स आहेत, पार्किंग्स आहेत, पार्क्स आहेत. ह्या गोष्टी इथे डेव्हलप नाहीत होत आणि त्याचं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ते समाविष्ट करून घेण्यामध्ये पण लोकांचा थोडासा अभ्यासपूर्ण त्याला करावं लागेल. तसं जर केलं तर बऱ्यापैकी हे होईल. तिसरी गोष्ट आहे की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इंडस्ट्रियल एरिया जर वाढू शकला इथला, तर नक्कीच होईल आणि आजूबाजूला इथे शेतकरी वर्ग भरपूर असतो. त्यासाठी पण त्याला अलाइड इंडस्ट्रीज जर आपण वाढवू शकलो, तर नक्कीच हिंगोलीच्या विकासामध्ये भर पडेल. त्यामध्ये फार महत्त्वाचे मुद्दे तुम्ही या निमित्तानं सांगितले आणि त्यातला एक मुद्दा जो गार्डनचा किंवा घेतला अतिशय बेसिक गोष्ट आहे, पण एक लाईफस्टाईल अपग्रेड करण्यासाठी, येस. एक सोसायटी अपलिफ्टमेंटसाठी फार महत्त्वाची नक्कीच. आणि आजच्या काळात ती गरज आहे. कारण अशा कॉमन प्लेसेस फार कमी असतात आणि हे सगळे करताना मग शासनाकडनं काय अपेक्षा आहेत? किंवा शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत? जसे आता तुम्ही महत्त्वाचे 2-3 फील्ड सांगितले. तर त्याच्यावर पहिली प्राथमिक पावलं काय असली पाहिजेत, जर याला अजून थोडं प्रोत्साहन द्यायचं असेल या फील्डनं तर? तर बघा ह्या गोष्टी डेव्हलपमेंट कराव्यात किंवा झाल्या पाहिजेत, हं. हे आपण बोलू शकतो. करणार तर शासनच आहे. हो. फॉर एक्झाम्पल आपण एक डेव्हलपमेंट प्लॅन आपण जरी प्रस्तावित केला, तर ती करणारी आणि एक्झिक्युटिव्ह बॉडी जी आहे, ती गव्हर्नमेंटच आहे. त्यांनाच काही प्रोजेक्शन्स द्यावे लागतील आणि त्यांच्याच माध्यमातून हे घडणं शक्य आहे. हं. जसे की फॉर एक्झाम्पल आता इथे एक सुंदर रेल्वे स्टेशन करायचं किंवा बस स्टॉप करायचा. पण तिथल्या मिळणाऱ्या नागरी सुविधा ज्या आहेत, तो एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल एखादी एन-जी-ओ असेल, सोसायटी असेल, ती काही काळासाठी स्वच्छता अभियान राबवेल, झाडे लावतील. पण पर्मनंट इन्फ्रास्ट्रक्चर करण्यासाठी शासनालाच पुढे यावं लागेल. हं, हं. बरोबर. त्यामुळे हे त्याच्यात महत्त्वाचं आहे. नक्कीच. दुसरा एक वेगळा प्रश्न असा आहे, की आता इतक्या सगळ्या प्रोजेक्ट्समधला जर एकच प्रोजेक्ट असा विचारला, की जो आयकॉनिक प्रोजेक्ट असं म्हणता येईल तुमचा, तर कुठला प्रोजेक्ट डोळ्यासमोर येतो, जो करताना एक वेगळं आनंद, समाधान होतं किंवा काहीतरी वेगळेपण आहे त्या प्रोजेक्टमधलं? तर काय सांगाल? म्हणजे खूप सीनियर आर्किटेक्ट आहेत. त्यांना म्हणजे एफ-एल राईट तुम्ही नाव ऐकलं असेल. हं. त्यांचं एक सेंटेन्स आहे, की त्यांचं म्हणणं आहे, की "व्हिच इस युअर बेस्ट प्रोजेक्ट?" तर त्यांनी त्याचं उत्तर दिलं आहे, की "माय नेक्स्ट वन." वाह! त्याच्यामुळे मला असं वाटतं, की माझा प्रत्येक प्रोजेक्ट तसा आहे आणि तेवढ्याच आत्मीयतेनं आम्ही सगळे प्रोजेक्ट करतो. बरोबर. तसे बाकी अवॉर्ड विनिंग प्रोजेक्ट सुद्धा आहेत. तर त्यातले एखाद 2 उदाहरणं जर काही मिळाली, तर आम्हालाही कळेल त्याच्यात काय नाही, मी वेगळेपण त्याला आहे. कॅटेगराईज याच्यामुळे करत नाहीये, हं. की एक छोटा 600 फुटाचा जरी प्रोजेक्ट असला, तरी आम्हाला तेवढाच आत्मीयतेने करतो आम्ही. अगदी बरोबर. आणि एक 6 एकर किंवा 60 एकरचा जरी प्रोजेक्ट असला, तरी आम्ही बरोबर. त्याच पद्धतीने करतो. जसे की काही माझे अवॉर्ड विनिंग प्रोजेक्ट सुद्धा आहेत. जसे की तुम्ही नरसी येथे नामदेव महाराजांचं मंदिर जर बघितलं असेल, हं. तर तो प्रोजेक्ट हा अवॉर्ड विनिंग प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर एक सय्यद कोचिंग क्लासेस आहेत. असे बरेचसे काही प्रोजेक्ट्स आहेत. त्याला अवॉर्ड पण भेटलेला आहे आणि ते करताना एक वेगळी मजा आलेली आहे. आणि असं नाही की म्हणजे ते करताना मजा आली म्हणजे छोटे प्रोजेक्ट करताना आम्हाला जबरदस्तीने करतोय किंवा असं काही नाहीये बरोबर आहे. त्याच्यामध्ये. पण त्या मंदिराच्या प्रोजेक्टमध्ये काय विशेषता होती, की ज्याच्यामुळे तो अवॉर्ड येस. विनिंग झाला? येस. त्या मंदिराच्या प्रोजेक्टमध्ये विशेषतः अशी होती, की आयकॉन स्टील असेल किंवा कोणतंही स्टील असेल, आम्ही स्टीलच नाही वापरले त्यात. अच्छा. वाह! हे त्याचं वेगळंपण आहे. वैशिष्ट्य आहे. आणि म्हणजे स्टील वापरायचं नाही हा काही क्रायटेरियन होता. क्रायटेरिया नव्हता. पण असं होतं, की त्याला एक सस्टेनेबल प्रोजेक्ट करायचं होतं आम्हाला. अच्छा. जो की वर्षानुवर्ष टिकेल आणि तिथल्या समितीचं आणि गावकऱ्यांचं आणि बाकीची सगळी जी मंडळी होती, आमची टेक्निकल टीम होती. त्या सगळ्यांनी असा विचार केला, की आपण जर एखादं विदाऊट कोरोसिव्ह मटेरियल आपण त्याचा प्रोजेक्ट केला, तर तो वर्षानुवर्ष टिकेल. आणि ते वर्षानुवर्ष टिकण्यामागे लोकांची भावना, श्रद्धा हा फार मोठ्या वेगवेगळे सोशल विषय होते त्याच्यामध्ये. हं. त्याच्यामुळे ते आम्ही डिसिजन घेतलं. बरं. पुढचा आता असा एखादा प्रोजेक्टची आठवण हवी आहे, की जो करताना आव्हानं आली, समस्या, अडचणी आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? असा एखादा प्रोजेक्ट सांगता येईल का? अशा अडचणी म्हणजे जे रेग्युलर प्रोजेक्ट्स असतात ते तर पहिली गोष्ट काय प्रत्येक प्रोजेक्ट करताना आपल्याकडे खूप लोकं इन्व्हॉल्व असतात. हं. मग ते तर असं म्हणावं लागेल, की ते डे टू डेचे आव्हानं आहेत. प्रत्येक प्रोजेक्ट आपण हँडल करताना. पण जेव्हा तुम्ही पब्लिक बिल्डिंग करता, तेव्हाच्या ज्या येणाऱ्या वेगळ्या अडचणी आहेत, त्या वेगळ्या आहेत.
कारण की प्रत्येकाचं ओपिनियन कन्सिडर करून आपल्याला पुढे जावं लागतं. जरी तुमच्या डिझाईनमध्ये तुम्ही कोणाची इन्व्हॉल्वमेंट नसेल, ॲज अ डिझाइन पार्ट जरी वेगळा असेल, पण एक सोशल जे इश्यू असतात सगळ्या गोष्टीचे किंवा त्यांच्या जसं की आता मंदिराच्या प्रोजेक्टमध्ये करताना तिथली जागा बदलणे, हे एक टार्गेट होतं. पण लोकांच्या भावना जिथे जुडलेल्या होत्या, की नाही ते मंदिर त्याच जागी असावं. मग त्याच्यासाठी काही चॅलेंजेस होते, की जे नदीच्या काठी आहे, मग त्याला कसं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं. ह्या सगळ्या गोष्टींची आव्हानं करताना बऱ्याचशा लोकांना हँडल करावं बरोबर. आणि दुसरं असं विचारायचं कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. लागतं. तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता? अ, आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे आपण. येस. तर ते स्टीलची गुणवैशिष्ट्ये किंवा पॅरामीटर्स काय सांगाल? नक्कीच ते करताना पहिली तर आपल्याकडे लोकं बघताना काय बघणार, एक तर त्याची स्ट्रेंथ बघणार, ड्युरेबिलिटी बघणार. हं. त्याच्यानंतर ते कॉस्ट इफेक्टिव्ह आहे का? हे पण आपल्याकडे बऱ्याचदा बघितलं जातं. आणि त्याने कन्स्ट्रक्शनला लाँग लाईफ कसं करता येईल, हं. ह्या गोष्टी आपण बघत बघितलं असतो. पाहिजे. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? ते तुमचा अनुभव कसा होता? स्टील म्हणून पण आणि त्याची सर्व्हिस म्हणून पण? येस, नक्कीच. आम्ही आयकॉन स्टील म्हणजे मॅक्सिमम प्रोजेक्टवर वापरलेला आहे. हं. जसं की काही आमचे हॉस्पिटल प्रोजेक्ट आहेत. इथला एन-टी-सी म्हणून जो भाग आहे, तिथे बरेचसे आपण हॉस्पिटलचे प्रोजेक्ट्स केलेले आहेत. तिथे आपण बऱ्यापैकी आयकॉन स्टील वापरले. हं. आणि एक शेवटचा प्रश्न ते म्हणजे की आता या फील्डमध्ये जे नवीन तरुण आर्किटेक्ट येतात, जे पहिलं पाऊल आपलं व्यावसायिक ठेवतायत, तर पुन्हा त्याच दोन्ही-तिन्ही डायमेन्शनमधनं तुमचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे किंवा सल्ला, गुरुमंत्र, यशाचा फॉर्म्युला त्याला काही म्हणाल. पण काय सांगाल या सगळ्या आर्किटेक्टना की जे पहिलं पाऊल टाकताय त्याच्यात? येस, डेफिनेटली. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता बऱ्याचदा काय होतं, की आर्किटेक्चर फील्ड हे किंवा इंजिनिअर्स लोकं असतील, हे थोडं पॅशनेट फील्ड आहे. ज्या लोकांना या गोष्टीचं पॅशन आहे, त्या लोकांनी इकडे यावं. ज्यांना नाहीये त्यांनी येऊ नये असं नाही, पण त्याला पूर्ण न्याय द्यावा. म्हणजे आपण आपल्या प्रोफेशन सोबत किती हॉनेस्ट आहोत, हे असणं फार गरजेचं आहे. ते जर नसेल, तर अडचण काय होते, की फक्त तुम्ही कमर्शियल राहून जाता आणि मग प्रोफेशनला न्याय देता येत नाही. त्यामुळे हे महत्त्वाचं फार महत्वाचं. कायम ठेवलं फार, पाहिजे फार डोक्यात. महत्वाचं. त्यामुळे कारण की ते आपण परफेक्शन तर माहीत नाही कोणाला मिळेल, नाही मिळेल. हां, पण ते करताना आपण लॉयल राहिलं पाहिजे प्रोफेशनशी. सगळ्यात महत्त्वाचं. येस. सो हे होते आर्किटेक्ट उमेश मेटकर सर आणि त्यांनी आपले सगळे अनुभव आजवरचे विचार आला हा सगळा प्रवास तो उलगडलाच पण त्याचबरोबर या क्षेत्रात जे पहिलं पाऊल टाकतात त्यांच्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा विचार त्यांनी सांगितला आणि असं म्हणलेलंच आहे कुणीतरी ऑनेस्ट इज द बेस्ट पॉलिसी. येस. जर ती तुम्ही पॉलिसी ठेवलीत तर माझ्या मते यशाचा दार तुमच्यासाठी ओपनच आहेत. नक्कीच. तुम्हाला फक्त चालायचं आहे त्याच्यावरनं. पुन्हा एकदा आपले आभार की तुम्ही आज या प्लॅटफॉर्मवर आलात आमच्याशी गप्पा मारल्यात आणि भविष्यात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत. जसं तुम्ही म्हटलं, की थँक यू. ऑल्वेज नेक्स्ट प्रोजेक्ट इज बेस्ट प्रोजेक्ट. येस. तर तसे आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत. थँक याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. आपण वेळ दिलात आणि इथे बोलावलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.